नमस्कार. मी डॉक्टर एकता, होमिओपॅथिक कन्सल्टंट, कॉस्मेटॉलॉजिस्ट, ट्रायकोलॉजिस्ट, डोंबिवली वेस्ट. आज आपण नवीन व्हिडिओ बनवतोय. आजचा सब्जेक्ट आहे झोप. बऱ्याच जणांना झोपेची गरज आहे किंवा झोपेचे प्रॉब्लेम्स आहेत असं बरेच पेशंट सांगतात. मग झोपेचं नक्की काय आहे प्रकरण? झोप किती घेतली पाहिजे, का घेतली पाहिजे, त्याच टायमामध्ये कधी झोपायचंय, कधी उठायचंय, चांगली झोप कुठली, हे आपण डिस्कस करणार आहोत. सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक पण करा आणि इतरांना शेअरही करा, जेणेकरून इतरांच्या पण नॉलेजमध्ये भर पडेल. सो मला सांगा, तुमची झोप फ्रेश होतीये का? सकाळी उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटतंय का? आज माझी मॉर्निंग फ्रेश झाली असं तुम्हाला वाटतं का? आज मला एनर्जेटिक वाटतंय, फार फ्रेश वाटतंय, पूर्ण छान झोप झाली आहे माझी, अशी ज्याची झोप झाली असेल ना, तो खरंच लकी असं म्हणावं लागेल आजच्या आयुष्यामध्ये. कारण त्याची झोप पूर्ण झालेली आहे आणि त्याची पूर्ण सायकल, आपली बॉडी आहे ना, ती 24 तासाच्या सायकलवर चालते. सर्काडियन रिदम म्हणतात त्याला. म्हणजे बॉडीचं टेम्परेचर वाढवायचं आहे कधी, बॉडीमध्ये हार्मोन्स कधी रिलीज करायचे आहेत आपल्या शरीरामध्ये, प्लस ज्युसेस, जेवण पचवण्याचे काही ज्युसेस असतात ते कधी रिलीज केले जावेत, ह्याचा आपल्या शरीरामध्ये काही ठराविक वेळा ठरलेल्या आहेत. ते 24 तासाचं विभागून झालेलं आहे त्याचं. मग त्यालाच म्हणतात ते सर्कलप्रमाणे व्यवस्थित चालत असतं. मग त्याच्यामध्ये झोप हा फार मोठा घटक काम करतो. तुम्ही वेळेत झोपलात आणि वेळेत उठलात तर हे सगळे हार्मोन्स असेल तुमचं, किंवा मग तुमचे ज्युसेस सिक्रेशन्स असतील, किंवा मग अदर्स ब्रेन फंक्शन्स असेल, हार्ट फंक्शन असेल, हे सगळं सुरळीत चालण्यासाठी झोप घेणं महत्त्वाचं आहे. प्रॉपर झोप घेणं महत्त्वाचं आहे आणि तेवढे तासही ती झोप झाली पाहिजे. 7 ते 8 तास झोप व्हावी हे आपण मान्य करतो. मोस्टली 7 ते 8 तास तरी झोप झाली पाहिजे असं आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये हवं आहे. पण खरंच तुमची 7 ते 8 तास झोप होतीये का? बरं होतीये तर किती वाजता झोपताय, किती वाजता उठताय, ते पण महत्त्वाचं आहे ना. बघा, मेलाटोनिन नावाचा ना एक स्लीपिंग हार्मोन म्हणू शकतो आपण त्याला. तो एक हार्मोन आपल्या बॉडीमध्ये रिलीज होतो. तो हार्मोन आपल्याला झोप येण्यासाठी गरजेचा असतो. मग हा हार्मोन आपल्याला झोप आणण्यासाठी किती वाजता तयार व्हायला लागतो? साधारण रात्री 10च्या आसपास तो हार्मोन बॉडीमध्ये रिलीज होतो. म्हणजे 9-10च्या नंतर तो सुरुवात होतो आणि त्यानंतर आपल्याला झोप येण्याचे प्रकार चालू होतात. पण आपण खरंच 9-10 वाजता झोपायला जातो का? नाही ना. मग म्हणून आयडियल टाईम आहे 10 ते 11च्या मध्ये झोपणं, हा तुमचा आयडियल टाईम आहे. बरं, चांगली झोप झाली म्हणजे काय होईल, किंवा झोप नीट पूर्ण झाली नाही तर काय त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट आहेत, त्याचे साईड इफेक्ट काय आहेत, आपल्या शरीरावर त्याचा काय दुष्परिणाम होतो? बऱ्याच जणांना काही मजबुरीमुळे म्हणा किंवा काहींना मजा म्हणून उशिरा झोपावं लागतं. काहींची नाईट ड्युटीज असतात, काहींची सेकंड शिफ्ट्स असतात, काही बाहेर काम करून येतानाच उशीर होतो, काहींना लहान मुलं आहेत घरात, ती लवकर झोपत नाहीत, फीडिंग मदर्स आहेत त्यांनाच इश्यू असतात, एजेड पर्सन्स आहेत त्यांना इश्यू असतात, मग उशिरा झोप लागणार. आणि आजकाल सर्रास ठरलेला मेन प्रॉब्लेम म्हणजे मोबाईल किंवा नाईट आउट्स. ह्या गोष्टींमुळे झोपेचे पूर्ण टाइम टेबल बिघडलेलं आहे आणि त्याचा अर्थातच आपल्या आयुष्यावर पण दुष्परिणाम दिसणार आहे. सो पहिली गोष्ट तर बघूया, चांगली झोप घेण्यामुळे काय होईल. पहिली गोष्ट तर चांगली झोप पूर्ण झाली म्हणजे आपली इम्युन सिस्टीम छान राहते. आता इम्युनिटी आणि इम्युन सिस्टीम डिस्टर्ब झाली तर काय काय होतं, आपण आत्तापर्यंतच्या अनेक व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे. इम्युन सिस्टीम डिस्टर्ब झाली की व्हायरल इन्फेक्शन प्रोन होणार, लवकर आजारी पडणार आणि छोटे म्हणता मोठे आजार लवकरात लवकर पकडणार. मग तो डायबिटीस असो, BP असो, स्ट्रोक असो. ब्रेनला शांत झोप मिळणं फार गरजेचं आहे. बघा, आता दिवसभर तुम्ही मोबाईल बघता, पण मग रात्रभर त्याला चार्जिंगला लावून ठेवता की नाही, किंवा 2 तास 3 तास वॉटेवर तुम्ही चार्जिंगला लावून त्याला शांत ठेवता. तो चार्जिंगला लावला तरी बघत राहिला तर मोबाईल तापतो, हँग व्हायला लागतो, काम बंद पडतं त्याचं.
मग लॅपटॉप्स असतील, अदर मशीन्स असतील, कितीतरी गोष्टी अशा आपण ठराविक वेळेपुरत्या वापरतो आणि ठराविक वेळेसाठी त्यांना रेस्ट देतो. मग आपल्या बॉडीला रेस्ट नको का? आपल्या बॉडीलाही रेस्ट हवी असते, ठराविक वेळेपुरती हवीच असते ती. तुम्ही म्हणा मी 5 तास झोपतो, मी 4 तास झोपतो, नाही. तुमच्या शरीराला किती झोप गरजेची आहे ती प्रत्येक शरीराची खरं तर वेगळी वेगळी मर्यादा आहे. लहान मुलांसाठी झोपेचा पॅटर्न वेगळा आहे, एजेड लोकांसाठी झोपेचा पॅटर्न वेगळा आहे, आणि वर्किंग्स म्हणजे मधल्या अडल्ट लोकांसाठी झोपेचा पॅटर्न वेगळा असू शकतो. प्रत्येकाची लाईफस्टाईल जशी आहे तसं झोपेचा पॅटर्न बदलेल. पण एक लक्षात ठेवा, जनरली आपला स्लीपिंग हार्मोन्स रात्री 9-10 नंतर ॲक्टिवेट होतात. सो त्यामुळे तेव्हा झोपणं जास्ती गरजेचं आहे. होप तुम्हाला मी काय सांगते ते समजतंय. बरं, आता झोपेचा ब्रेनवर परिणाम काय होतो ते पाहूया. चांगली झोप भेटली ना तर जेव्हा आपण झोपतो ना तेव्हा आपल्या ब्रेनमधले किंवा रादर सगळ्या बॉडीमधले सगळे सेल्स असतात, सगळे ब्लड व्हेसल्स असतात, सगळे चार्ज होऊन जातात. कुठे काही डॅमेज झाले असतील बॉडीमध्ये, ब्रेनमध्ये, ब्लड व्हेसल्समध्ये, कुठेही शरीरामध्ये जो डॅमेज झाले असेल, स्किनमध्ये, कुठेही जे काही डॅमेज झाले असतील ते रिपेअर व्हायचं काम झोपेत होतं. सो जेवढी चांगली झोप होईल ना तेवढ्या आता बाहेर जखम झाली आहे ती आपण औषध लावून किंवा काही ट्रीटमेंट्सनी बरी करतो, गोळ्या देतो, बरी करतो. पण आतल्या जखमा ज्या आहेत त्या औषधाने बरं करण्यासोबत त्यांना प्रॉपर रेस्ट हवी असते. हाड मोडलं की आपण म्हणतो ना प्लॅस्टर घालून 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने आपण पूर्ण रेस्टला देतो, त्या बोनला फुल रेस्ट घेतो. त्याच्यामध्ये नवीन बोन तयार होतं आणि मग बोन फॉर्मेशन मग प्रॉपर होऊन जातं, आपलं फ्रॅक्चर भरून जातं. मग तसंच बारीक बारीक ब्लड व्हेसल्स, बारीक बारीक सेल्स, ब्रेनच्या असो किंवा अदर बॉडीतल्या असो, स्किनच्या असो, कुठल्याही, त्या पण डॅमेज होतात. त्यांना बरं करायला आपण त्यांना प्रॉपर रेस्ट दिली पाहिजे. त्या प्रॉपर रेस्टमध्येच ते स्वतःला चांगलं, स्वतःच्या आपल्या बॉडीमध्येच आहे ती पॉवर की आपण स्वतःला चांगलं हील करू शकतो. पण त्यांना प्रॉपर रेस्ट दिली पाहिजे, मग ते आपोआप रिपेअर होणार. सो छान बुद्धी, छान कॉन्सन्ट्रेशन, छान मेमरी हे जर तुम्हाला हवं असेल तर ब्रेनला छान झोप पण हवी आहे, रेस्ट हवी आहे. मग आपण ब्रेनला प्रॉपर रेस्ट देतोय का? ब्रेनला छान रेस्ट दिली ना तर तुमची मेमरी शार्प होईल. मेमरी शार्प झाली तुमची की मग म्हातारपणी मोस्टली बऱ्याच जणांना विसरलं जात आहे, मला आजकाल काही लक्षात राहत नाही, मी विसरून चालले, किंवा अल्झायमर सारखा मोठा आजार बऱ्याच अंशी टाळता येतो जर ब्रेनला तुम्ही प्रॉपर रेस्ट दिली तर. प्रॉपर वेळेत आणि प्रॉपर लॉंग पिरियडसाठी, म्हणजे 8 तास झोप किंवा 7 तास झोप, जशी ज्याला नीड आहे त्याप्रमाणे. आणि ती साऊंड स्लीप, म्हणजे असं नाही की बाबा 10 वाजता झोपलो, 12ला उठले, परत 3ला झोपले, परत 5ला उठले, परत 7ला झोपले, असं नाही. एक शांत झोपेची गरज असते, एक हॅप्पी स्लीपची गरज असते. ती झोप तुमच्या ब्रेनला भेटली की ब्रेन छान रिकवर करतं, त्याची मेमरी ॲक्टिवेट होते. मग मुलांच्या बाबतीत तर हे फार गरजेचं आहे. आजकाल मोबाईल बघत बघत उशिरा झोपणं होतं, मूव्हीज बघत उशिरा झोपणं होतं, फिरणं होतं. मग उशिरा झोप झाली, सकाळी स्कूल्स असतात, उठावं लागतं. मग बऱ्याच जणांचं असतं उशिरा झोपतो मग उशिरा उठूया. पण झोपेचा टायमिंग काय आहे, तुमचा झोपेचा हार्मोन कधी रिलीज होतोय त्यावेळेस झोपणं जास्ती गरजेचं आहे. त्यावेळेला बॉडी टेम्परेचर डाऊन व्हायला लागतं, ज्युसेस सिक्रेशन्स डाऊन व्हायला लागतात. त्यामुळे त्यावेळेला बॉडी रिकव्हरच्या स्टेजमध्ये गेलेली असते. त्यावेळेत तुम्ही जबरदस्ती तिला जागं ठेवलं तर ती डॅमेजच होणार आहे. मेमरीज वीक होतील, मग मुलांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, मुलांना जास्ती काही वाचलेलं लक्षात राहत नाही. हे बऱ्याच पेरेंट्सचं सांगणं असतं. अभ्यास नीट करत नाही, वाचलेलं त्याला आठवत नाही, मार्क्स कमी होतात. पुढे जाऊन डिसिजन मेकिंगमध्ये, म्हणजे पुढे निर्णय काय घ्यायचा आहे, मला काही सुचत नाही आहे, मला काही समजत नाही आहे, पुढे काय करू सुचतच नाही आहे, हे बऱ्याच वेळेला एक 10वी-12वी नंतर गोंधळ होऊन जातो. कारण तुमची थिंकिंग कॅपॅसिटी आहे ना ती फुल फ्लेजमध्ये चालत नाही आहे, कुठेतरी गडबड होते. सो जर तुमची चांगली झोप झाली तर कॉन्सन्ट्रेशन वाढेल, मेमरी शार्प राहील तुमची, आणि कॉन्सन्ट्रेशन वाढलं, मेमरी शार्प झाली, पुढे पण डिसिजन मेकिंगमध्ये, तुमचं प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही चांगलं परफॉर्म करू शकाल. आणि त्यामुळे मग काय होईल, तुमचं रिझल्ट म्हणजे त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला रिस्पॉन्स जो येईल, तुम्ही चांगलं काम केलं आहे, मेहनतीने केलं आहे, छान ब्रेन पूर्ण पॉवरनी वापरला आहे, तर त्याचा रिझल्ट पण चांगलाच येईल ना. त्यामुळे त्याच्या ह्याच्यामध्ये तुमचं जे काही प्रेझेंटेशन असतील, प्रोजेक्ट्स असतील, ते चांगले वर्क करतील आणि तुम्ही जास्त चांगले सक्सेसफुल होऊ शकाल. त्यामुळे ब्रेन फंक्शन्ससाठी आणि चांगल्या फंक्शन्ससाठी ब्रेनच्या
त्याला प्रॉपर रेस्ट, प्रॉपर वेळेत रेस्ट आणि झोप देणं फार गरजेचं आहे.